नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोपान लाड। आज आपण एक काम करणार आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला क्वेश्चनचा आन्सर काढणार आहे। काय दिसलाय आपण पहिले प्रश्न वाचून घेऊ। या क्वेश्चनला आपण थोडंसं लॉंग कट आणि डायरेक्टली कसं काय सॉल्व्ह करता येते ते आपण बघणार आहे। बघा, प्रश्न वाचून घ्या। व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नापैकी पहिले 70,000 रुपये करमुक्त असून त्याच्या पुढील 30,000 रुपयेपर्यंत शेकडा 15% आयकर व त्यापुढील 50,000 रुपयेपर्यंत शेकडा 20% आयकर आकारण्यात येतो। रमेशने एका वर्षासाठी 10,500 रुपये आयकर भरल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न किती? आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असे प्रश्न जर दिसले तर या पद्धतीचे प्रश्न सोडवताना त्यांना फार भीती वाटतं की सर प्रश्न कसे सोडवायचे। मित्रांनो, कुठलाही प्रश्न सोडवायसाठी जर तुमची काय म्हणते कन्सेप्ट क्लिअर जर असेल तर तुम्ही ते प्रश्न आरामात सोडवू शकता। त्यासाठी आपण तुम्हाला हा प्रश्न घेतलेला आहे। बघा, आपण या प्रश्नाचं उत्तर कसं इझिली काढायचं ते बघणार आहोत। काय करायचं मित्रांनो, आपण पहिले प्रश्न समजून घेऊ। काय म्हटलं गेलेलं आहे, व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नापैकी पहिले 70,000 रुपये करमुक्त असून करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री आहे। म्हणजे याचा अर्थ जर तुमचं वार्षिक उत्पन्न जर 70,000 रुपये असेल तर तुम्हाला सुरुवातीला त्याला टॅक्स द्यावा लागणार नाही, म्हणजे कर द्यावा लागणार नाही। पण 70,000 रुपयाच्या वर जर तुमचं उत्पन्न गेलंय तर तुम्हाला त्यासाठी, आणि ते पण उत्पन्न कुठपर्यंत, तर पुढील 30,000 रुपयापर्यंत तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल, तो पण 15% शेकडा। म्हणजे नेमकं काय करावं लागेल तुम्हाला बघा, जसं आता माझं उत्पन्न जर 70,000 रुपये असेल तर 70,000 रुपयापर्यंत मला काय लागणार नाही, टॅक्स लागणार नाही। पण 70,000 रुपयाच्या वर जर गेलो, 1,000 रुपये जरी वर गेलोय, म्हणजे माझं उत्पन्न 71,000 रुपये गेलं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते की 71,000वर टॅक्स लागेल का सर? 71,000वर नाही लागणार आहे। 70,000 तर टॅक्स फ्री आहे, समोरच्या 1,000 रुपयावर लागेल 15%। समोरचे 15% किती होते 1,000चे? 1,000चे 15% जर तुम्हाला डायरेक्टली काढता येत असेल ते 150 रुपये होते, बरोबर आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे की समोरचे, आता जर कदाचित सर म्हणेल 80,000 आहे माझं उत्पन्न, तर तुम्हाला 80,000वर नाही लागणार। पहिले 70,000 रुपये टॅक्स फ्री आहे, म्हणजे करमुक्त आहे, पण वरच्या 10,000 रुपयावर तुम्हाला 15% शेकडा टॅक्स लागेल, बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ, पण ते पण कुठपर्यंत 15%, तर समोरच्या 30,000 रुपयापर्यंत, बरोबर आहे का? मग याचे 30,000 रुपये म्हणजे याचा अर्थ त्याचे उत्पन्न त्याच्यावर लागेल। पण जर कदाचित त्याच्यावर जर उत्पन्न गेलं तुमचं, म्हणजे 70,000 म्हणजे सुरुवातीचे 70,000 रुपये, एक मिनिट मित्रांनो, एक मिनिट, लक्ष द्या काय म्हटलं गेलेलं आहे। मला काय म्हणायचं, ठीक आहे, पहिले 70,000 रुपयावर तुम्हाला टॅक्स नाही लागणार, बरोबर आहे का नाही? पण त्याच्यावर जेवढे पैसे चालेल त्याच्यावरती कुठपर्यंत, 30,000 रुपयापर्यंत, म्हणजे 70 + 30 म्हणजे तुम्हाला जे काय द्यावं लागेल, टॅक्स द्यावा लागेल, तो कुठपर्यंत द्यावा लागेल, 1,00,000पर्यंत 15,000 रुपये लागेल। म्हणजे याच्यावर नाही लागणार, पहिल्या 70,000वर नाही लागणार, कशावर लागणार आहे? पहिल्या 30,000वर तुम्हाला टॅक्स लागेल, बरोबर आहे का? आता 30,000चा जर टॅक्स काढतो म्हटलं तर याचे 10% 3,000 होते आणि 5% मला असं वाटते 1,500 होते। म्हणजे एकूण जर काढतो म्हटलं 15% जर काढले याचे, तर याचे 15% होते 4,500। आता प्रश्न अर्धवटच झालेला आहे। समोरचा प्रश्न काय म्हटलं गेलेला आहे, व त्यापुढील 50,000 रुपयापर्यंत शेकडा, पण त्याच्या पुढे जर पैसे गेले तर त्याच्या पुढे तुम्हाला जर उत्पन्न गेलं तर तुम्हाला पुढच्या 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला शेकडा 20% टॅक्स लागेल। म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर पहिले 70,000 रुपये टॅक्स फ्री, नंतरच्या 30,000वर तुम्हाला 15% लागेल, बरोबर आहे? पण त्याच्यावर जर कदाचित 1,000 गेले, 2,000 गेले, 3,000 गेले, 4,000 गेले, समजून घे याच्यावर 3,000 रुपये गेले तुमच्या हातात, एक मिनिट आहे, याच्यावर किती गेले, 3,000 रुपये तुमचं उत्पन्न गेलं, तर याच्यावर तुमचा 20% टॅक्स लागेल। तुम्हाला माहित आहे याचे 10% 300 होते, 20% 600। म्हणजे याचा अर्थ पहिले 70,000 रुपये टॅक्स फ्री आहे, नंतरचे 30,000 रुपयापर्यंतच्या पुढील 15%, पण त्याच्या पुढे गेलं तर त्याच्या पुढे जेवढं जाईल तेवढं त्याच्यावर किती लागेल, 20% लागेल। तर प्रश्न हेच विचारलाय की त्याचं उत्पन्न किती आहे। आता त्याने टॅक्स किती भरलाय, त्याने टॅक्स किती भरलाय, 10,500 रुपये टॅक्स दिलाय, म्हणजे कन्फर्म आहे की त्याचं उत्पन्न 70,000 रुपये आहे, त्याचं उत्पन्न 70,000 रुपये आहे। त्याच्यानंतर जर विचार केला तर 30,000 रुपये घेतले, तर 30,000 रुपयाचे 15% जर काढले तर 30,000 रुपयाचे 15% होते 4,500, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 4,500 रुपये होते। त्यांनी टॅक्स दिलाय 10,500, म्हणजे याचा अर्थ 30,000 रुपये त्याचं उत्पन्न होतं, कारण की पुढील 30,000 रुपयापर्यंत त्याला किती लागणार आहे, 4,500 रुपये टॅक्स लागते। आता त्याच्या पुढे पण इन्कम किती गेला। आता काही विद्यार्थी म्हणेल की सर त्याच्या पुढे 50,000 रुपये असेल, नाही मित्रांनो, एकूण त्यांनी कर भरला 10,500 रुपये। किती भरला, एकूण कर भरलाय त्यांनी 10,500, त्याच्यापैकी पहिल्या 30,000चा टॅक्स किती गेला, 4,500 रुपये त्याचा पहिल्या 30,000चा गेला। म्हणजे याचा अर्थ वरचे जे 6,000 रुपये उरले ते 6,000 रुपये टॅक्स लागला
70,000 प्लस 30,000च्या वरची जेवढी काही किंमत असेल तेवढी, आणि तुम्हाला माहित आहे त्याच्यावर 20% टॅक्स असते, म्हणजे त्याच्यावरचं जे उत्पन्न असेल मित्रांनो हे त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे, 20% लागला असेल, बरोबर आहे का नाही. आता एखादा म्हणेल सर मी 1,30,000 घेतो, आता 1 लाख जर गेले 70,000 प्लस 30,000 तर गेले, तर वरचे 30,000 तुम्ही घेऊ शकता. 50,000 जर घेतले वरचे तर 50,000चे 20% होते 10,000, आणि 50,000चे 20% 10,000 होते, 10,000 रुपये उरलेच नाहीये, 6,000च उरले, म्हणजे हे तर ऑप्शन कॅन्सल झालं. आता काही विद्यार्थी कन्फ्युज होतील, सर ते ऑप्शन कसं काय कॅन्सल झालं, एकदा परत समजावून सांगा बरं. मित्रांनो मला एक म्हणायचं आहे, तुम्ही जर कदाचित उत्पन्न 1,50,000 जर घेतलंय तर याचा अर्थ मला याला 3 सेक्टरमध्ये डिवाइड करावं लागेल. पहिले 70,000 रुपये टॅक्स फ्री, नंतरचे 30,000 रुपये म्हणजे त्याच्यावर कर लागला 15%, आणि त्याच्यानंतरचे जर कदाचित तुम्ही 50,000 रुपये घेतले तर याच्यावर कर लागेल तुम्हाला 20%, म्हणजे हे 0%, 0 रुपये लागेल याच्यावर. याचे 15% म्हणजे 4,500 होते, आणि याचे 20% काढले तर याचे 20% 10,000 होते, बरोबर आहे का नाही. म्हणजे 10,000 प्लस 4,500 म्हणजे तुमचं उत्पन्न झालं का तेवढं डायरेक्ट 10,500 आलं का. आपल्याला 10,500 पाहिजे होतं, इथं तर 14,500 आलं, म्हणून पहिला ऑप्शन कटते. समजलं का नाही समजलं. आता दुसरा पर्यायाकडे जाऊ. दुसरा पर्याय काय म्हटलं गेलेला आहे, दुसरा पर्याय काय म्हटलं गेलेला आहे, दुसरा पर्याय आहे 1,30,000. काही विद्यार्थी म्हणतील सर पर्यायी पद्धती का, पर्यायी पद्धतीच्या व्यतिरिक्त पण आहे. 1 मिनिट ऐकून घ्या. 1,30,000, 1,30,000चे 3 भाग करून घ्या. पहिले 70,000 म्हणजे त्याच्यावर 0 रुपये टॅक्स लागेल, नंतरचे किती घ्या 30,000, नंतरच्या 30,000वर तुम्हाला 15% म्हणजे 30,000चे 15% 4,500 होतात, आणि उरले किती मग वरचे 30,000 उरले, कारण 70,000 प्लस 30,000 1 लाख, आणि 1 लाख वरचे 30,000, म्हणजे याचा अर्थ वरच्या 30,000वर तुम्हाला अजून टॅक्स लागेल, आणि याचे 20% होते 6,000. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ बघून घ्या, 0 रुपये प्लस त्याच्यानंतरचा टॅक्स लागला तुम्हाला, टॅक्स म्हणजे कर किती लागला 4,500, आणि नंतरचा 6,000 लागला. म्हणजे याचा अर्थ किती झाले 4,000 प्लस 6,500, 4,500 प्लस 6,000 हे झाले टोटल 10,500. आणि त्या व्यक्तीने, जो कोणी व्यक्ती होता रमेश होता, रमेशने टॅक्स किती भरला होता, आयकर किती भरला होता, इन्कम टॅक्स तो भरला होता 10,500 आलाय, म्हणजे त्याचं वार्षिक उत्पन्न किती झालं मित्रांनो 1,30,000 झालं. तुम्ही डायरेक्ट पण काढू शकत होते. डायरेक्ट कसं काढू शकताय तुम्ही, एक काम करा, मी एक काम करतो इकडे लिहितो बघा. तुम्हाला जर डायरेक्ट काढायचं तर डायरेक्ट कसं काढायचं तुम्हाला एवढं माहिती आहे, त्यांनी जर टॅक्स 10,500 रुपये भरलाय, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक काम करा, पहिले 70,000 रुपयावर त्याचा 0 टॅक्स आहे म्हणजे 0 रुपये, 10,500 नंतरच्या 30,000वर 15% म्हणजे 30,000चे 15% काढले तर 4,500 होतात, म्हणजे हे 4,500 झाला. म्हणजे याचा अर्थ त्यांनी जर कर जर भरला असेल 10,500 तर त्यांनी आता वरच्या 30,000वर 4,500 दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ अजून बाकी आहे कर द्यायचा. कर किती द्यायचा बाकी आहे, अजून कर द्यायचा आहे 6,000 रुपये बाकी आहे. आता मला सांगा, हा कर ज्या उत्पन्नावर लागला असेल ते उत्पन्न स्वतःसाठी 100% असेल, त्या 100%वर जर कर लागला तो करचा शेकडा किती आहे, तो शेकडा 20 आहे, म्हणजे 20% दर आहे. म्हणजे याचा अर्थ त्या उत्पन्नाची ही व्हॅल्यू किती आहे 20%. मग तुम्ही असं करू शकता 20% बरोबर 6,000, तर जी काही लागलं असेल ती किंमत स्वतःसाठी 100% असेल, तर 100% बरोबर किती, तिरपा गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता तुम्ही. 6,000 गुणिला 100 भागीला 20, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ 20 × 20, 20 × 5 100, आणि 6 × 5 30, बरोबर आहे. आणि हे 3 0 म्हणजे किती हजार आले 30,000. तुम्हाला माहित आहे 70,000, 30,000 आणि वरचे 30,000 म्हणजे मिळून हे किती बनले 70,000 प्लस 30,000 पुन्हा वरचे 30,000 मिळाले, म्हणजे हे टोटल किती बनले, हे बनले 1,30,000, बरोबर आहे का नाही. म्हणजे हेच या प्रश्नाचं उत्तर झालं. मला असं वाटते तुम्हाला समजलं असेल मला जे सांगायचं होतं ते. सर्वात आधी एक नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही प्रश्न सोडवताना तुम्ही प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्सेप्च्युअल पद्धतीनेच मिळेल, कुठलाही शॉर्टकट वापरायची गरज पडणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास, सोल्युशन आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.